याने जी संकल्पना आणली, कादिलभाई रोगे असतील, तजुभाई डबीर, सरफराज बंदरकर, ताबिश बंदरकर, सौ देरुणकर या सर्व सहकार्यांनी जी ही संकल्पना आणली की आपण इथे नाईट टुर्नामेंटला तसे तिथे पारितोषिक लागलेलं आहे. हॅलो जलीलभाई रोहेकर यांच्याकडून जर का षटकारांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक कोण खेळाडू घेईल त्याच्यासाठी 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. सॉरी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खऱ्या अर्थाने काल देखील पैशांची बक्षिसांची खैरात होती आणि आज देखील खऱ्या अर्थाने बक्षिसांची खैरात पाहायला मिळतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कळांचा अधिपती गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी मुद्रा तसेच ग्राममध्ये वीर महाराजांना देखील नतमस्तक होऊन मी प्रदीप भोईर माझ्या संबोधनास सुरुवात करतोय. घेऊन जातोय भाई ग्रुप आयोजितची डे नाईटची क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच शाहिद. पहिला चेंडू आपण पाहतोय. हॅलो पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 3 धावा. तर नंतर आपण पाहतो दुसरा चेंडू त्याच्यावरती धाव येते ते म्हणजेच 1. आतापर्यंत धावपळकार धावा त्या 4 ही धावसंख्या धावपळकार देतोय ते म्हणजेच रॉयल्स या संघाची. सामना आपण पाहतोय भाई रोहा विरुद्ध रोहा रॉयल्स या संघादरम्यान आपण ही लढत पाहत आहोत. फलंदाजीला आपण पाहतोय जे सलामीर जोडी आलेली मैदानामध्ये ते म्हणजेच उसामा आणि शाकिब हे 2 फलंदाज आपण पाहतोय. खेळपट्टीवरती खेळ करण्यासाठी आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतोय 6 ही धावसंख्या धावपळकर पाहतोय. P1चं षटक चालू आहे त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर क्रीडा रसिकांनी प्रतिसाद दिलेला आहे. जे आपण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय ते म्हणजेच 24 लाईव्ह इव्हेंट माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ 27,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आस्वाद घेतलेला आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज शाहिद. आपल्या षटकातील पुढील चेंडू उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय. गल्ली क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली तत्पर मात्र आपण पाहतोय फलंदाजांनीही काढलेली 1 धाव पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण धावपळकर ते पाहायला गेलं तर ती म्हणजेच बिनबाद 7 ही धावसंख्या धावपळकर ते पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना पाहायला मिळत आहे. भाई रोहा विरुद्ध रोहा रॉयल्स या संघादरम्यान ही लढत आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थाने आज आपल्याला गावटोगाव फॉर्मॅट जरी पाहायला मिळालं तरी देखील व्यावसायिक खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. महाड तालुक्यातील संघ असणार आहेत. अलिबाग तालुक्यातील श्रीवर्धन मसला इथून देखील खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळाले. आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे मारला चेंडू आपण पाहायला मिळतोय. जो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने झेल घेतलंय. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी आपण पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच उसामा. आपल्या वैयक्तिक धावसंख्या पाहायला गेलं तर 1 या धावसंख्या माघारी परततोय. उर्स कमिटीचे अध्यक्ष नसीमभाई महारकर यांचा स्वागत करण्यासाठी मी इम्तियाज नाडकर यांना सांगितले. नसीमभाई महारकर यांचा स्वागत करावे. यूट्यूब जरा इथे स्वागत. नक्की तिथे मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं कमिटी अध्यक्ष तसेच स्वागत व्हायलाच पाहिजे. माजी नगरसेवक अखलाक नाडकर आणि आलिम मुमेरे यांचाही स्वागत. आलिम मुमेरे आणि अखलाक नाडकर यांचाही स्वागत इम्तियाज नाडकर यांनी करावे. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. इम्रान डबीर आपण पाहतोय तो स्ट्राईकला 1 डाऊनच्या भूमिकेत फलंदाज होता. माजी नगरसेवक यांचा स्वागत करताना इम्तियाज नाडकर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावसे. धावसंख्या आपण धावपळकर पाहतोय ती म्हणजेच 8 ही धावसंख्या धावपळकर पाहायला मिळत आहे.
P1चा षटक आहे. P1चा षटक आपण पाहतो जे संपलंय. ज्या आपण पाहिलं जे 2 क्षेत्ररक्षक 38 षटकाच्या बाहेर होतं. आता मात्र जे मॅडिटी पॉलचं षटक होतं जे संपलंय आणि हे जे खेळाडू असणार आहेत ते मात्र 38 षटकाच्या बाहेर जाणार आहेत. म्हणजेच जे बंधन होतं ते मात्र हटलेलं आहे. संघाकडून दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज हमीद. स्ट्राईकला पाहतोय वन डाऊनच्या भूमिकेत आलेला इम्रान डबीर. एक नामांकित असा फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज म्हणून आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेणार रोहा रॉयल संघाचा हा तारणार्थ देखील याच्याकडे पाहिलं जातं. इम्रान डबीरने असे बरेच सामने आहेत की आपल्या फलंदाजी जोरावर आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. आज आपण पाहतोय परंतु डे आणि रात्रीचे जे स्पर्धा खेळतो त्याच्यामध्ये नक्कीच बरेच फरक पडत असतो. परंतु या स्पर्धेमध्ये इम्रान डबीरकडून ही कामगिरी होणार का? ज्या फटकेबाजीसाठी इम्रान डबीरला ओळखलं जातं ती फटकेबाजी इम्रान डबीरच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे का? धावसंख्या आपण पाहतो षटक क्रमांक पहिला संपला. पहिला षटक घेऊन शाहिद यांनी पहिल्या षटकामध्ये एक फलंदाजाला माघारी परतवलं आणि 8 धाव मात्र खर्च केल्या. म्हणजे एक चांगली कामगिरी त्या गोलाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज हमीदच्या माध्यमातून. स्ट्राईकला आपण पाहतोय इम्रान डबीर. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय शाकिब. एक अष्टपैलू असा खेळाडू पाहायला मिळतोय. आपण जर क्षेत्ररक्षण पाहायला गेलं ना, ओहो खराब पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. पंचांचा नक्कीच पंच या चेंडूवरती नाखुश दिसत आहेत. एकूण धावा मिळणार आहेत या चेंडूवरती 5 धावा, कारण हा ऑफ स्टंपच्या बाहेर धन्यवाद डीसी. आपण पाहतोय हा चेंडू गोलंदाजाने टाकला, त्याच्यावरती कोणतंतरी दडपण पाहायला मिळालं की चेंडू हातातून निसटलाय. कारण पाहतोय अवांतर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. त्या चेंडूवरती धावा एकूण मिळाल्या त्या म्हणजेच रोहा रॉयल 5 धावसंख्या जमा होते खात्यावरती. धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळते ते म्हणजे 13 ही धावसंख्या धावपळ करते पाहतोय हमीद. पुन्हा आपल्या गोलांचे मार्कवर ओहो खोलाट कमबॅक करतोय. पहिला चेंडू नक्कीच दिशा भरकटलेला पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावपळ करते पाहतोय ती म्हणजेच 13 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळते. 13 वरती थोडं का होईना शांत करण्यामध्ये यशस्वी झालेला पाहायला मिळते गोलंदाज. या ठिकाणी माझ्या तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात डे नाईट ही रजनी क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच आमदार चषक. भाई भाई ग्रुप यांनी आणलेली ही संकल्पना, या संकल्पनेतून नक्की चांगली संकल्पना आणलेली आहे. कारण आपल्या रोहा तालुक्यामध्ये आपण जर पाहायला गेलं फार कमी या टुर्नामेंट होतात. मला वाटतं ही 3री सिरीज आहे आणि या मैदानावरती ही 2016ला स्पर्धा झाली होती. त्याच्यानंतर ही आज आपण 2022मध्ये पाहतोय. पहिली तजिमा एक स्पर्धा झाली होती, मला आठवतंय ती राठीच्या हायस्कूलवरती झालेली, ती देखील नामांकित स्पर्धा झाली होती. ओ खोला टप्प्याचा चेंडू आपण पाहायला मिळतो. फालोत्रीमध्ये अडवण्या यशस्वी होतोय गोलंदाज. धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळतोय ती म्हणजे ते 14 ही धावसंख्या आपण धावपळ करते पाहतोय. आता आपण जर पाहायला गेलं दुसरा चालू आहे. दुसरा षटक चालू असताना सरासरी पाहायला गेलं ना तर 7ची सरासरी प्रति षटकामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. हमीद पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सरळ बॅटच्या सहाय्याने मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेला हा मारलेला चेंडू, तत्पर मात्र हा चेंडूवरती धावा येणार त्या म्हणजेच एक धाव मात्र जमा करतोय आपल्या संघासाठी इम्रान डबीर. इम्रान डबीरच्या खात्यावरती देखील 1 धाव जमा होतोय. धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळते. 1 ने वाढते 15 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळत आहे. इथे सलामीला आलेला शाकिब मात्र आपण थोडासा कुठेतरी शांत झालेला पाहायला मिळतोय, परंतु शाकिबला देखील एक शांत खेळी करावे लागणार आहे, कारण त्याचा एक साथीदार मात्र माघारी स्वतःमध्ये माघारी परतलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूमध्ये जे गोलंदाज रणप घेतो त्याच्यामध्ये थोडंसं व्यत्यय येतोय आणि इथे मात्र पंचाच्या माध्यमातून थेट मृत्यू चेंडू घोषित केला जातोय. त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय ताबेजच्या माध्यमातून. ताबेजबद्दल म्हणायचं म्हटलं रोहा तालुक्यातील एक नामांकित असा हा यष्टिरक्षक आहे. किती फास्टर गोलंदाज आला तरी देखील एसटीच्या जवळ क्लोजिंग क्लिपिंग करणारा हा यष्टिरक्षक ताबेज बंदरकर आपण पाहतोय. एक नामांकित असा हा यष्टिरक्षक आहे आणि ज्या भाई रोहा संघाने आपल्या रोहा तालुक्यामध्ये रायगडमध्ये देखील आपल्या नावाचा डंका लावला होता. कादेरोगे असतील, त्याच्यानंतर आपले सरफराज बंदरकर असतील, जहूर असेल,
त्याच्यानंतर पाहायला मजर गौरी बरेच असे खेळाडू आहेत की त्यांनी आपल्या नावाचा डंका बऱ्याच ठिकाणी वाजवलेला आणि आज देखील आपण पाहतोय त्यांचे जरी क्रिकेट त्यांच्यापासून सुटलं असं तरी देखील आपण पाहतोय ज्यांनी ही खऱ्या अर्थाने रजनी क्रिकेट स्पर्धेत मेजवानी आपल्या रोहकरांसाठी आणलेली पाहायला मिळत आहे. इथे आपण धावपळ पाहतोय इथे पाहता पाहता 2 धाव पूर्ण केल्या फलंदाज शाकिब आणि इम्रान डबीर याने. धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळतोय 17 ही धावसंख्या आपण धावपळ करते पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना अहमद हमीद आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण जर पाहायला गेला आपण पाहतोय मिडऑन डीप मिड विकेट काऊ कॉर्नर डीप बॅकवर्ड स्कोर लेग फाईन लेग गल्ली पॉइंट एक्स्ट्रा कव्हर. त्याच्यानंतर आपण पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. ओहो शाकिबच्या बॅटमधून आलेला असा एक सरळ बॅटच्या सहाय्याने मारला चेंडू पण पाहतो कॉर्नरच्या दिशेला चेंडू मात्र 1 बाउन्स टू बस सीमा रेषा चौकार. धन्यवाद. इथे धावसंख्या आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं संपतंय 2 षटकाच्या समाप्ती संख्या धावपळकरती पाहायला मिळत आहे ती म्हणजेच 21 ही धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळत आहे. मित्रांनो खऱ्या अर्थी 2020-2021 अक्षरशः आपल्याला ज्या कोरोनाने हाहाकार माजवला होता ज्याच्यानंतर आलं कोरोनानंतर आणि या रोगाने मात्र खऱ्या अर्थाने आपल्या माणुसकी काय असतं माणुसकी कसं जगायचं हे खऱ्या अर्थाने आपल्याला शिकवलेलं आहे. धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळते 21 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळते. तेवढी शुभ धावसंख्या देखील म्हणावं लागेल एक शुभ अंक देखील म्हणावा लागेल कारण 2021 मध्ये कुठेतरी कोरोनाला लांब आपण घेत गेलो. इनका स्वागत इम्तियाज नारकर करेंगे. जलील भाई रोईकर और बाबू कडू. हेलो जलील भाई रोईकर इनका स्वागत करते हो इम्तियाज नारकर. गोलंदाज आपण पाहतोय बाबू भाई कडू षटक क्रमांक तिसरं. तर धावसंख्या 21 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोजासिम आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हो चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न फटका फसतोय परंतु ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही परंतु जो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र एक्स्ट्रा कव्हर पॉईंट दिशेला जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र जवळजवळ 10 ते 15 बॉल रनअप करून झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु झेल मात्र फलंदाजी करता वेळी त्याला नक्कीच नंदनवन ठरलेलं हे मैदान आहे इम्रान डबीरसाठी. इम्रान डबीरच्या बॅटमधून आलेला आपण हा उतुंग एक फटका पाहतोय त्याच्यामध्ये धावसंख्या जमा झाल्या षटकाच्या सहाय्याने त्या म्हणजेच 29 ही धावसंख्या धावपळकर पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज पॉईंटच्या दिशेला कट केला चेंडू इथे मात्र आपल्या जाळ्यामध्ये बरोबर इम्रान डबीरला फसवलाय. इम्रान डबीर बॅक टू द पेव्हिलियन. ते मात्र आपण पाहतोय इम्रान डबीर देखील माघार. इम्रान डबीरने इथे मात्र जी एक षटकार लगावला असं वाटतं. इम्रान डबीरच्या बॅटमधून आता मात्र धावा यायला लागलेल्या आहेत परंतु इम्रान डबीरला थोडंसं झाडामध्ये आपल्या बरोबर सापडलं. इथे पॉईंटच्या दिशेला झेल देण्यामध्ये आणि इम्रान डबीरच्या खेळीचा अंत देखील झाला. धावसंख्या आपण पाहतोय त्या झालेल्या पाहायला मिळतात 2 बाद 29 ही धावसंख्या धावपळकर पाहत आहे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सुलतान पानसरी तसेच अनिश मोरबेकर साहेब
तसेच सन्माननीय सुलतान पारसरे खालचा मोहल्ला उपाध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. तसेच अनेशभाई मोरवेकर सेक्रेटरी यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जातोय. ओहो, चांगली इथे कमबॅक एक आहे. हो, फसवा चेंडू नक्की जिथे विकेटचे हॅट्रिक मुजासिम. नावले पटकन. धन्यवाद डीसी. इथे मात्र पारितोषिक लावलेला जलील भाई रोहेकर यांनी की षटकारांचे हॅट्रिक, चौकारांचे किंवा विकेटचे हॅट्रिक, नक्कीच विकेट सॉरी षटकारांचे आणि विकेटची हॅट्रिकसाठी पारितोषिक लगावलेलं म्हणजेच 1000 रुपयाचा पारितोषिक लगावलेलं आणि त्या 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच मुजासिफकडे एक अनुभव आहे. अनुभव आपला दाखवलेला पाहायला मिळतोय. एक फसवे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. तसेच स्नो व्हाईट लॉन्ड्रीवाले इम्तियाज नाडकर भाई यांच्याकडे देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, परंतु जीपेद्वारे. तर धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे ते म्हणजेच 29 धावसंख्या धावफलकामध्ये पाहतोय.
तो ते म्हणजेच 42 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळत आहे. सलामीला आल्या सलामीवर आता मात्र कुठेतरी आपल्या लाईनमध्ये येताना पाहायला मिळतोय तो म्हणजे शाकिबच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न शाकिबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलटॉस पदा चेंडू खरपूस समाचार घेणार यात कोणती शंका नाही. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावेंसाठी चौकार. तर इथे मात्र पंचांकडनं रिव्ह्यू घेतलेला आहे ते म्हणजेच हाईटचं बिंबर चेंडूचं इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मजर गौरी. आपण पाहत आहोत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ह्या रजनी क्रिकेटचं स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ज्या बाई ग्रुप रोहा मोहल्ला यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषक. तर पंचांकडनं इशारा येतोय बिमरचा चेंडू नो चेंडू असणार आहे. एकूण ह्या चेंडूवरती धावा येणार आहेत म्हणजेच 5 धावा येणार आहेत. मित्रांनो नक्कीच पुढचा चेंडू काय असणार आहे. उघडा डोळे पहा नीट चेंडू असणार आहे तो म्हणजेच हिटचा हा चेंडू असणार आहे. या चेंडूवरती कितपर्यंत धावांची मजल मारणार शाकिब. परंतु खोला टाकला चेंडू आपण पाहतोय मिडहॉनच्या क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्रक्षण तिकडे पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण पाहतोय जरी चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये गेला असला मिडॉन क्षेत्रामध्ये तरी देखील चांगला क्षेत्रशः इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल शाकिब आणि इम्रान आकिब याच्यामध्ये. धावसंख्या धावपळ करते पाहतोय ते म्हणजे दुहेरीने वाढलेली. 49 ही धावसंख्या आपण धावपळ करते पाहायला मिळत आहे. फ्रंट पॉइंटर मारला चेंडू हवेमध्ये. इथे पाहतोय चेंडू मध्ये उंची जास्त आणि लांबी मात्र कमी पडले आणि आपण इथं पाहतोय शाकिबच्या देखील खेळीचा अंत होतोय. शाकिब बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय शाकिब माघारी परत शाकिबने आपला अर्धा खांब मात्र चोख बजावलेला आहे. ज्या फलंदाजी ओळखलं जातं ती फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. धावसंख्या धावपळ करते पाहतो 49 तर होते मिळाल. हा गडी क्रमांक बाद होते तो म्हणजेच 5 फलंदाज आतापर्यंत माघारी परत आहेत. डीप मिड विकेट दिशेला मारला चेंडू हो सुंदर असा फटका कडक चेंडू सीमा रेषे बाहेर 6 धावेंसाठी. डिझिक तर धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळतोय ती म्हणजेच 55 ही धावसंख्या धावपळ करते पाहतोय. आपण पाहतोय स्ट्राईकला आलेला मोझेबाई आणि सेटेलच होऊन आला होता. जसं आल्या चेंडूवरती तुटून पडला आणि चेंडूला भिरकावले 6 धावेंसाठी. पुन्हा त्याच दिशेला चेंडू भिरकावतोय डीप मिड विकेट दिशेला परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्राच्या माध्यमातून फंबल होतोय आणि हा चेंडू देखील पाहतोय 4 धावेंसाठी चौकार. धन्यवाद डिझिक. तर जेव्हा आपण सामना संपल्यानंतर मैदानाच्या बाहेर येईल तेव्हा लाईन अप करूनच यायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जातावेळी देखील आपण लाईन अप करून जायचं आहे. धावसंख्या धावपळ करते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 ही धावसंख्या धावपळ करते म्हणजेच 60 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी ती म्हणजेच बाई रोहा या संघाला. तर आपण पाहतोय शेवटचं स्लॉगरचं निर्णायक षटक होतं. त्या षटकामध्ये धावा तुटून काढल्या त्या म्हणजेच तब्बल 26 धावा कुठून काढल्या तर या फलंदाजाने. इथे महागडा ठरलाय तो म्हणजेच इमाद. धावसंख्या आपण पहिल्या षटकामध्ये खर्च केला त्यामध्ये 8 शाहिद आणि अहमद आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. तर
मुदस्सिम यांनी तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, परंतु अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल. जसं आपण टाटा IPLचा ही स्पर्धा पाहतो त्या स्पर्धेमध्ये स्लॉगरचे षटक वरती जशा मोठमोठ्या धावा येतात तशा धावा इथे येत्यावेळी पाहायला मिळाल्या. त्यामध्ये तब्बल 26 धावा इथे कुठून काढल्या फलंदाजाने, त्यामध्ये इमादच्या गोलंदाजीवरती. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावींची गरज, कारण आपल्या या स्पर्धेचा नियम आहे की धावा कंपल्सरी चेसिंग करणं. तर याच्यानंतर क्वालिफायचा सामना होणार आहे. तर मोरेअली संघाचे संघनायक भाऊ शेलार आपण तयार राहायचं आहे. जो यातून संघ जिंकल तो नक्कीच मोरेअली संघाशी खेळणार आहे. या ठिकाणी आलेल्या तसेच थोड्याच वेळ सहकारी आमचे मार्गदर्शक अलिबाग तालुक्यातील एक समालोचक अखाजी मांजरेकर सर यांचं आगमन होतोय. एक बुलंद आवाज आहे त्यांचा. नक्कीच आपण मुंबईमध्ये देखील त्यांचं समालोचन ऐकत असतो आणि आम्हाला त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन देखील मिळत असतं. नक्कीच इथे त्यांचं आगमन होत आहे. आकाश सर यांचं देखील जोरदार स्वागत झालं पाहिजे. चोवीस चेंडू आणि 60 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजेच भाई रोहा या संघाला. तसेच आकाश मांजरेकर सर यांचं इथं स्वागत केलं जातंय फुलगुच्छ देऊन, कारण ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे, अतिथी देवो भव. तर इथे मात्र आकाश सर मांजरेकर यांचं फुलगुच्छ देऊन स्वागत केलं जातं या भाई ग्रुपचे सर्व आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं असे सन्माननीय कादिरभाई रोगे यांच्या शुभ हस्ते यांचं स्वागत केलं जातोय. आपण पाहतोय दमदार आमदार चषक 2022 रजनी ही क्रिकेटची स्पर्धा. 60 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी धावा चेसिंग करणं. पहिला षटक P1चं असणार आहे. याच्यानंतर बघ एक हा जो संघ जिंकेल त्यातून क्वालिफायचा सामना होणार आहे, म्हणजेच मोरेअली संघाचा संघनायक भाऊ शेलार आपण तयार राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर नक्कीच पहिला गोलंदाज असणार तो म्हणजे शाकिब सिद्दीक. एक अनुभवी असा हा गोलंदाज आहे रोहा रॉयल संघाचा. स्ट्राईकला मात्र पाहतोय एक अनुभवी दांडगा असा अनुभव असलेला फलंदाज सरफराज बंदरकर. खऱ्या अर्थाने ज्याने भाई रोहा संघाची बांधणी केली, खऱ्या अर्थाने खूप मोठमोठ्या स्पर्धा सरफराज बंदरकर यांनी भरवलेल्या आहेत आणि आपल्या विभागातील बऱ्याच खेळाडूंना त्यांनी खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. कित्येक वर्ष ओपनिंग करतो आणि त्याच्याकडे त्या खेळ देखील आहे. आपण मैदानाबाहेर देखील पाहिलं तर एक गुणवान असा हा खेळाडू आणि मैदानात देखील असेल तेव्हा देखील त्याच पद्धतीने खेळ करत असतो. सिनियर असो की ज्युनियर सर्व खेळाडूंना सोबत घेऊन खेळणारा हा खेळाडू अर्थातच सरफराज बंदरकर. शाकिब यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय. ओहो, खोला टाकला चेंडू पाहायला मिळतोय, जोरदार अपील. परंतु इथे मात्र या चेंडूवरती काही घडलेलं नाही, परंतु निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळत आहे. जर का इथे सरफराज बंदरकरच्या बॅटला चेंडू लागायला लागले ना तर नक्कीच ह्या गोलंदाजांना अक्षरशः पळो की सळो करून सोडणार आहेत. परंतु क्रिकेटपासून थोडेसे लांब होते, पुन्हा क्रिकेटकडे ओढलेत. कारण आजकाल आपण जर पाहायला लागलं क्रिकेट माझा ध्यास आणि क्रिकेट माझा श्वास असं मात्र आपण पाहतोय. सध्या क्रिकेटचा फॅड जोरात चाललेला आहे. जरी इंग्रजांचा हा खेळ असला, इंग्लिश लोकांचा साहेबांचा जरी खेळ असला तरी आज भारतीयांच्या गाड्यातील ताईच बनलाय हा क्रिकेटचा खेळ. आणि खऱ्या अर्थात कुरुक्षेत्र आपण पाहतो या मैदानावरती, दहावीरच्या मैदानावरती या मैदानावरती सातत्याने मोठमोठी स्पर्धा देखील घडत असतात. आणि आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ही रजनी क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचा आज दुसरी रात्र आपण पाहतोय. शाकिब गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या मात्र कोणतीही झालेली नाही. एक धाव मात्र आपण धावपळ करते पाहतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. या 2 चेंडूमध्ये 1 धाव जमा केली जाते सरफराज बंदरकरच्या माध्यमातून. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 धाव आपण पाहतोय धावपळामध्ये जमा झालेली आहे. शाकिब पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओहो, आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
परंतु एक चोरटी धाव देखील म्हणावे लागेल. एक धाव पूर्ण केली जाते. इथे मात्र धावा घेणे देखील गरजेचं आहे. जे P1चं षटक आपण पाहतोय त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. मिडऑन आणि मिडऑफच्या क्षेत्रामध्ये हे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट, गल्ली, फाईन लेग, स्क्वेअर लेग, सेलिमिडॉन असं क्षेत्र आपण पाहतोय. शाकिब पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हो इथे शाकिबने मात्र इथे सरफराजला मात्र कुठेतरी शांत करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय नवा दमाचा हा गोलंदाज आहे शाकिब. शाकिबची ओळख म्हटली तर मला वाटते रोहाचा सुलतान सिद्दीकी यांचा हा बंदूक. नक्कीच आपल्या नावाचा डंका जसा आहे त्याच पद्धतीने शाकिबचं देखील आपण पाहतो इथे कामगिरी पाहायला मिळत आहे या मैदानावरती. हो सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. घरच्या मैदानावरती खेळ करताना चांगल्या पद्धतीचे इथे गोलंदाजी आणि अनुभव देखील या मैदानावर घेताना पाहायला मिळते गोलंदाज शाकिब सिद्दीकच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळते ती म्हणजे फक्त 2 बिनबाद 2 अशी ही धावसंख्या आपण धावपळाकडे पाहायला मिळत आहे. आपण पाहताय दमदार आमदार चषक बाहीबाई ग्रुप मोहल्ला आयोजित. शाकिब हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर पॉईंट त्या दिशेला तत्पर मात्र इथे 1 धाव पूर्ण केली जाते. आणि आपण पाहतो जो मॅडेटिव्ह पॉवर प्लेचा षटक होता तो इथे मात्र संपतोय. क्षेत्ररक्षण देखील आता फैलावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या आपण धावपळावरती पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 ही अशी धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेला सुरुवात झाली. रोहाचे आमदार, दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार आणि आपले सर्वांचे लाडके असे हे आमदार सन्माननीय अनिकेतजी भाई तटकरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि त्या स्पर्धेला मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. जी आपण रोहा नगरी पाहतोय समाजकारत्यांची ही नगरी. कारण या रोहा नगरीचा इतिहास आहे. आपण पाहतोय जी आकाशसर आपण जे खेळपट्टे आहे ना इथे आपले रोहाचे आराध्य ग्रामदैवत धावीर महाराजांचा मंदिर आहे. जे खेळपट्टे त्या जेव्हा फलंदाज खेळ करतो ना तेव्हा त्याचा सरळ लक्ष धावीर महाराजांच्या चरणी जात असतो. अशा पद्धती ही खेळपट्टी आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांची ही जन्मभूमी आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं आपले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर C.D. देशमुख अर्थात चिंतामणराव देशमुख यांची ही जन्मभूमी. या जन्मभूमी आलेल्या सर्व माझ्या क्रडाचे एक मायबाप प्रेक्षकांचं स्वागत करीत आहे. त्याच पद्धतीने हो इथे मात्र सरफराज बंदरकरच्या बॅटमधून आलेला हा उथुंग असा संजीवनी घेणारा षटकार. धन्यवाद DJ महेश यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. एक चांगला एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. स्नो व्हाईट लॉन्ड्री यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक आहे. परंतु जीपी सरफराज बद्दलकर आपला अनुभव दाखवताना देखील पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच उमेरवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता. 6 धावा जमा केल्या आपल्या खात्यावरती. त्याच्यानंतर इथे कमबॅक होताना देखील पाहायला मिळतोय तो म्हणजेच उमेर यांचा. उमेरने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ करतोय, फेकी करतोय, याच्यामध्ये धावा खर्च करतो. त्यामध्येच 7 ह्या धावा खर्च करतोय. ज्या 60 धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु आतापर्यंत धावसंख्या आपण पाहायला गेली. ज्या धावसंख्याचा पाठलाग करत असताना धावपळावरती पाहायला मिळतात बाई रोहा संघाच्या. त्या म्हणजेच 10 ही धावसंख्या आपण धावपळावरती पाहायला मिळत आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज आहे. हो चांगल्या पद्धत फटका पाहायला मिळतो. गल्लीच्या दिशेमध्ये मारलेला हा चेंडू आपण पाहतोय परंतु नशिबाचे साथ असणार आहे ते म्हणजे गोलंदाजाला. असं वाटतं गॅप सिलेक्शन काढलं होतं फलंदाजाने परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला मिळालं. या चेंडूवरती धावा मात्र मिळत आहे त्या म्हणजेच 1 ही धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगती पथावर चालू असताना दुसरं चालू असताना धावसंख्या आपण पाहतोय 11 ही धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळत आहे. उमेर
हो हो, सुंदर फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला हा कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे सक्सेस होतोय. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावपळावरती 2 ने वाढतोय. 13 ही धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आले माझ्या तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने व्यावसायिक खेळाडू देखील इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. कारण महाड तालुक्याच्या 2 टीम आहेत. अलिबाग तालुका हाशिवरा येथील एक टीम आहे. म्हसळा श्रीवर्धन येथील देखील संघ आपल्याला पाहायला मिळत. म्हणजेच योगेश पेनकर असेल, पिंट्या पाटील असेल, प्रसाद पाटील असेल, नदीम धारेकर असेल, सलीम असेल असे, तसेच सूरज करकर व्यावसायिक खेळाडू देखील इथे आपल्याला खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. आपण पाहतोय 1 धाव मिळते ह्या चेंडूवरती. धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळावरती पाहतोय 14 ही धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय दमदार आमदार चषक 2022 अनिकेत भाई तटकरे यांचा हा चषक आपण पाहतोय. भाई रोहा ग्रुप मोहल्ला आयोजित गादीरभाई रोगी असतील, सरफराज बंदरकर, तज्जुबाई डबीर असतील, मजर गौरी यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली सर्व भाई ग्रुपचे हे मेंबर्स त्यांच्या माध्यमातून ही साकारलेली आपण संकल्पना एक चांगलं आयोजन नियोजन देखील पाहायला मिळतोय. तसेच आपण ही स्पर्धा पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तसेच ह्या आमचं जे आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य माध्यम आपण पाहतोय DJ महेश धाटाव यांचं देखील आपण स्वागत करूया. गोलंदाज पाहतो षटक क्रमांक 3 पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिले. चेंडू आणि क्षेत्रामध्ये चाललेली ही रेस मत पाहतो आपण, शर्यत पाहिली, परंतु शर्यतमध्ये जिंकला तो म्हणजेच चेंडू. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. ओहो, इथे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला चेंडू, परंतु पंच ज्या चेंडूवरती नाखुश दिसत आहेत. क्रिकेटचं नियम क्रमांक 22चं पालन केलं जात आहे. धावसंख्या धावपळावरती पाहतोय ते म्हणजेच 19 ही धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. 60 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू 41 धावांची गरज, परंतु 41 धावा देखील सहजरित्या होऊ शकतात, परंतु मोठे फटके येणे गरजेचं आहे. आणि नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका येणार का? स्ट्रेट ड्रायचा फटका पाहतोय आपण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये मारलेला, परंतु एक धाव मात्र या चेंडूवरती मिळणार. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावपळावरती पाहत होती म्हणजेच 20 ही धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळत आहे. 10 चेंडू 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ओसामा गोलंदाजी मार्कवर. ओहो, इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र आपला सिनियर खेळाडू तो म्हणजेच मुजस्सिम याला मात्र शांत करतोय. सॉरी, हमीद कालच्या दिवसामध्ये हमीची फलंदाजी आपण पाहिली, तुफानी फटकेबाजी हमीचे पाहायला मिळाली, परंतु आज मात्र कुठेतरी शांत करण्यामध्ये यशस्वी होतो म्हणजे गोलंदाज ओसामा पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओहो, चांगल्या बदल चेंडू, परंतु दिशा भरकटलेली पाहायला मिळते. पंच मात्र नाखुश दिसतात ह्या चेंडूवरती. आपण पंच हे ऑफिशियल पंच पाहतोय. हेमंत शेट्टे, मॅन फ्रॉम बदलापूर, आणि पेंडकर सर शहापूर इथून आलेले हे ऑफिशियल पंच पाहतोय. कालच्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून चांगले निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. ओहो, चांगला बदा फटका पाहतोय. चेंडू हवेमध्ये मिड ऑफ क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी दमदार आमदार षटकार. धन्यवाद डीसी. तर स्नो व्हाईट लॉन्ड्रीचे मालक इम्तियाज नाडकर भाई यांच्याकडनं या षटकारासाठी 100 रुपये, परंतु जीपे. आकाश सर, कालपासून ना या
मंचकावर बक्षिसांची खैरात पाहायला मिळतोय. संघ खेळाडू कोणता असू द्या, परंतु बाई रोहा ग्रुपचं जे क्रिकेटवरचं प्रेम इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक खोला टप्प्याचा चेंडू पाहतोय, चांगला सन्मान दिला, सरळ बॅटच्या सहाय्याने मारलेला हा चेंडू आपण पाहतोय, पटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, धावसंख्या धावपळकर पाहतोय ते म्हणजेच 28 ही धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतोय. 7 चेंडू 32 धावांची गरज. नक्कीच अजूनही सामना तसा पाहायला गेला तर बाई संघाच्या बाजूने आहे, कारण क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल याचं काही नियम नाही. ओसामा पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. स्नो व्हाईट लॉन्ड्रीचे मालक नाडकर्णी भाई यांच्याकडनं आणखीन 100 पार्श्व आलेला आहे. आता मात्र आपण सामना पाहायला गेलं 6 चेंडू 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 28 धावांची गरज. कोणता गोलंदाज इथे वापरणार, कारण समोर पाहायला गेलं जे सलामीला आले 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती खेळ करतायत. सरफराज बंदरकर आणि अमित आपण पाहतोय, जे 6 चेंडू 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आज या ठिकाणी समालोचक म्हणून जुळलेत आपल्यासाठी, आपल्या या क्रिकेट स्पर्धेसाठी ते म्हणजेच आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी आकाशजी मांजरेकर सर यांचं पुन्हा मी हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय अष्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पंच या चेंडूवरती नाखुश दिसत आहेत. अवांतरचा चेंडू धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या धावपळकारती 33 ही धावसंख्या धावपळकारती पाहायला मिळतोय. आता मात्र धावा कुठून काही येणार, धावा येणं गरजेचं आहे. ओहो, फटका पाहतोय, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त आणि जवाब क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजे शाकिबच्या माध्यमातून. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळालं. एक शॉर्ट रन. ओके, दुष्काळात 13वा महिना. धावा आपल्या संघासाठी जमवणं गरजेचं होतं, परंतु एक शॉर्ट धाव. चेंडू आपण पाहतोय डीप पॉईंट दिशेला मारलेला हा चेंडू आपण 4 धावीसाठी पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू 22 धावांची गरज, म्हणजे सामना नक्कीच दोन्ही संघाच्या बाजूने आहे. तसं पाहायला गेलं तर हा जर का 4 चेंडूवरती 4 षटकार आले तर सामना नक्कीच बाई रोहा संघ सामना जिंकू शकतो, कारण या संघाने बरेच मैदान असे गाजवलेले आहेत. बाई रोहा या संघाने. खोला टाकला चेंडू आपण पाहतोय मिडवांच्या क्षेत्रामध्ये. आकिब आपण पाहतो क्षेत्रक्षक, परंतु 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेची गरज आहे का, आणि नक्कीच ती गरज देखील पूर्ण केली जाते. 3 धावेसाठी देखील 100 पार्श्व आलेला आहे स्नो व्हाईट लॉन्ड्रीच्या मालक नाडकर्णी भाई यांच्याकडनं. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ते म्हणजेच 41 ही धावसंख्या धावपळकर पाहतोय, आणि ही रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती म्हणून त्यासाठी पार्श्व करायला आहे. आकाश सर, सरफराज सोबत मी क्रिकेट खेळलोय. हा असा खेळाडू होता ना की हातामध्ये चेंडू असून देखील धाव घेण्याचा, एवढी रनिंग त्याची चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. आणि आज आपण पाहायला गेलं जवळजवळ 40 ती क्रॉस असेल, परंतु फिटनेस पहा काय त्याचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 धाव पूर्ण केली जाते. आणि नक्कीच क्रिकेट यांच्याकडे का टिकून राहिलं, कारण क्रिकेटला त्याने देव, क्रिकेटला धर्म, क्रिकेटवरती केलेलं त्यांचं प्रेम, म्हणून ते आजपर्यंत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
जर का आपण एखादा खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये चमकला की तो हवेमध्ये उडतो आणि दुसऱ्या सामन्यामध्ये फ्लॉप ठरतो. अशा बऱ्याच खेळाडूंच्या बाबतीत घडलेला आहे. हो हो, चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाई फटका. चेंडू मात्र सीमा रेषा पार. षटकार. या ठिकाणी स्लो व्हाईट लॉन्ड्रीचे मालक नाडकर्णी भाई यांच्याकडे आणखीन 100चा पाठशेक आलेला आहे. तर आतापर्यंत पार्टनरशिप आपण पाहायला गेले ते म्हणजेच 48 धावांचे पार्टनरशिप आतापर्यंत झालेले आहे. आता मात्र एक चेंडू 12 धावांची गरज. एखादा खराब चेंडू पडणार का? नक्कीच इथे मात्र पाहतोय उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र विजय होतोय तो म्हणजेच रोहा रॉयल्स हा संघ. विजय पराजय दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. जेव्हा आपण मैदानाच्या बाहेर याल तेव्हा लाईन अप करूनच यायचं आहे. तर मी विनंती करतोय मोराळी संघाचा संघनायक भाऊ शेळर आपण मंचाकाबाशी यायचं आहे. तर आपल्याला खरी लढत पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच क्वालिफायची. यातून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरणार आहे. मुदस्सिम रोगे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं 1000 रुपयाचं हॅट्रिक घेतल्यासाठी आमचे सन्माननीय अतिथी अनिस मोरबेकर साहेब यांच्याकडनं. तर आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे. जसा सामना नवीन येणार तसा नवीन समालोचक एक सुंदर असे समालोचक